नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या विहिरीत कार कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला। रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर प्रशासनाच्या वतीने बुजवण्यात आली आहे। दरम्यान गेल्या कित्येक वर्षापासून ही विहीर वापरत असून प्रशासनाकडून रस्त्याचं काम करण्यात आलं तेव्हा याकडे कसं दुर्लक्ष झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दिंडोरीतील अपघातग्रस्त विहीर बुजवण्यात आली असून विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिंडोरीत शिवाजीनगरमध्ये असणारी विहीर ही जुनी असली तरी नव्याने बांधण्यात आलेला रस्ता थेट विहिरीपासून 1 फुटावर संपला आहे। तेथून डाव्या बाजूला कच्ची वाट आहे जी रात्रीच्या अंधारात दिसत नाही। भरधाव वेगात रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट विहिरीत कोसळली। एका खासगी क्लासेसचे वार्षिक स्नेह संमेलन आणि गुणगौरव समारंभ आटपून घरी परत असताना विद्यार्थ्यांसह पालकांची कार विहिरीत कोसळून 9 जणांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये 7 विद्यार्थी आणि 3 पालकांचा समावेश होता। दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील रहिवासी असलेले दरगोडे कुटुंब आणि काही विद्यार्थी दिंडोरीच्या शहरात एका खासगी शिकवणीच्या कार्यक्रमासाठी आले होते। कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर रात्री 10 वाजेच्या सुमारास हे सर्वजण कार क्रमांक MH15 JS 1053 गावाकडे परतत असताना शिवाजीनगर भागातील राजू राजे यांच्या मालकीच्या पाण्याने भरलेल्या उघड्या विहिरीत ही कार कोसळून अपघात झाला।